नेम इज प्रियांशी। तो गाइज आज हम जा रहे हैं आळंदी पंडप आळंदी आणि अजून कुठं बाबा मला नाही माहिती। आळंदी एकविरा आणि पप्पाला विचारू चला आपण। एकविरा गाला समोर पप्पा आळंदी एकविरा आणि मड इथे इथे आम्ही जाणार आहात। या काय इथे पप्पाचं काम करते बघताय तुम्ही जसं काय पप्पा इथे आलाय तर काम करत करत बघ काय आहे प्लास्टिक प्लास्टिक आहे ते आलाच आहे म्हणजे ऊपर आलेला उशील तू आम्ही पाणी पिऊन आलो। अगं बाटली घे नको तर हवा तर आग लावायला ती गेली घर ना। तर गाईस इथे बाबा साहेब पैसे मापाला गाडी इकडे मम्मी साहेब काय ठेवते का सगळे माऊली डॉक्टर का आता आपण मावशी आल्यावर भेटूया बाय ते उशीरसाठी। तर गाईस आता आमच्या मावशी आल्या आम्ही प्रवास सुरू केलाय। तर इथे आई बसली आहे मम्मी मावशी आई बाबा कनू कनूचे पप्पा आहे ना पप्पा गाडी चालवत आहेत आणि मी इथे बसले खिडकी जवळ। तर गाईस आता प्रवास सुरू झालाय। मम्मी पहिले आपल्याला कुठे जायचं आहे? आनंदी अरे पहिले आम्हाला आळंदीला जायचं आहे। पहिले आळंदीला जायचं आहे ना पप्पा पुढे बसले बोलते कोणते फोनवर बोलते व्हिडिओ चालू आहे बरं आणि मम्मी आई मावशी बोलत आहे मागे मस्तपैकी बसल्या त्या तिघी। इथे आम्हाला चौघीला बसून गेली आमची सीट होती ती नाही ते आम्ही 4 जण बसलो आहेत नाही ते आमची बॅगी खावायला बॅग नको बाय। सो हॅलो गाईज बॅक टू माय नेम इज प्रियांशी। इथे आम्ही देवीचे आलो आहोत। तर आता पप्पा वेळची इथे टाके देवीची आलो मला दाखवता येतं चला। इथे मम्मी पप्पा आईचं आहे तर कासवा बघू आपण आता कासवा बघा गाईज इकडे बघा काहीच कासवा इकडे पण बघा कासवा आहे पुढे जाताना तुला दाखवू चला आता गाईज पुढे जातो बघू आपण इथे वहळ आहे हे बघ कासव गाईज इथे बघा कासव गेला आतमध्ये तो चला गाईज आतमध्ये जाऊया कासवा बघूया। आपण यायचे ना तर बाहेर पडू पहिले आम्ही कासवा बघू गाईज ही बघा कासवा तो छोटा कासव आहेत गाईज। मासे होते याचे पहिले पप्पा ना आहेत मासे पण कुठे ते बघा मासे पण आहे तिथे कासव मासव सगळं आहे इथे कासव नाही आला बस इथे असतो बघा कसे मस्त ना इथे देवी इथे गणपती बाप्पा व्हिडिओ दे विचारांगे जसे राहू दे आता आम्ही आतमध्ये आलो आहात मागे मम्मीचा येत आहे मम्मीची बडबडत आहे माझ्या पाठीमागे तर सगळ्यात पहिले मी आलो इथे शंकराची पिंडी आहे
नंतर इथे बाबाचा पाय पडत होते, बाकी देवतांचे पाय पडले. तिथे जर सायलेंट मोड असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. ओके ओके चल. या मंदिरात जी मूर्ती आहे ना ती खोटीवाली आहे. ती खरोखरची मूर्ती त्या बारक्या मंदिरात छोटीशी लपवलेली आहे. तिला खूप छान प्रकारे ती मूर्ती सांभाळून ठेवली आजपर्यंत. नाही मला चिपकला. शिक्षण मला चिपकवतो आम्हाला तेव्हा करणं शाणे होते. आम्ही फोटो काढले तिथे बाकीचे मोडल्या सायलेंट राहणारे ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करा. इथे खरोखरची मूर्ती आहे, तुम्ही बघताय. जसे इथे आम्ही फोटो काढले सर्वांनी. इथे मम्मी पप्पांनी काढले, इथे आम्ही काढले. फास्ट बोलते, तुम्हाला समजत नसेल तर कमेंटमध्ये मी लिहिलेले आहे, ते जाऊन ऐका. पुढे आई बाबाचं आहे. आता मध्ये आपण जाऊ म्हणजे आत. इथे मागे मम्मी मावशीचं इथं आहे. तर तुम्ही बघू शकता आहे, चालते असे नाही म्हणजे चांगलाच पाहिजे नाही. आता चप्पल काढ. आता स्विमिंग पूल सारखं इथे मस्तपैकी आहे. पुढे बघा ओम नमः शिवाय. तर इथं मी पाहिजे होतं पाय धुवून घेतले होता. तर आता उडी टाकायची म्हणून होते म्हणा. पाठचा बॅकग्राऊंड दाखव मग तू सेल्फी कोण आहेत समोरचं. तर तुम्हाला बघितलं समोर किती छान प्रकारे ठेवला आहे. ही आम्ही नदी बघितली, तिथेही खूप छान होते. त्याच्या पुढे त्यांनी व्हिडिओ काढून नाही दिली, त्याबद्दल सॉरी. पण काढले आम्ही लपून लपून तुमच्यासाठी छोटे छोटे शॉट्स आहे. रिअल वाटत ते खरोखर तुमच्यासाठी स्पेशल छोटे छोटे शॉर्ट्स. पप्पा इथे ओमकार काढत होते. ते आम्ही फोटो काढला छान प्रकारे. व्हिडिओ काय फोन आहे ना, फोन नाही माझ्याकडं. त्यावर त्यांनी बंद करायला सांगितलं. नंतर आम्ही जेवायला बसले तिथे. आता संत कोणते आले ते मला आता आठवण नाही येत, सॉरी. इथे आम्ही खूप छान प्रकारे सर्वांनी जेवण केला. आणि संत जिथे येऊन बसलेलं ते ज्ञानेश्वर संत इथे येऊन बसलेलं. इथला व्ह्यू एकदम छान होता, असं वाटत होतं आपलीच जागा आहे. नंतर इथे यायला फक्त 2025 मध्ये झाला तरी तो हेच वाटणार आहे, राम मंदिरच वाटणार आहे अयोध्या. इथे आम्ही आलो होतो देहूगावला. इथे आम्ही गजरा घालत होतो. देहूगावच्या मंदिरात आम्ही आले होते. आतमध्ये बघू शकता शाळा आणि मंदिराला मंड केला आहे. खूप छान आहे, बघताय जसं काय. आतमध्ये व्हिडिओ नाही काढून देत, पण मी बाहेरनंच काढ तुमच्यासाठी. म्हणजे पप्पानी काढले, ती दुसरीवाली आहे ना ती मी काढणार तुमच्यासाठी. इथे आता आम्ही फोटो काढला समोर. त्यानंतर आम्ही निघालो.
व्यवस्थित नाही सुद्धा. त्यानंतर आम्ही आळंदीला आलो. आळंदी कुठे? ज्ञानेश्वर मंदिर. इथे तुम्ही बघू शकता माळी होते. इथे आम्ही दिवा सोडला. आम्ही सर्वांनी गजर घातलेलं. बस पप्पाचं सोडून ना. आता पप्पाचं नाही सुद्धा बघडशी गजर आहेत. इथे आम्ही नंतर फोटो काढला. बघता मी तोंड धवलेला मस्त प्रकारे थंड थंड पाण्यात. घाण होता पाणी पण मी धावला कसं तरी. नंतर आम्ही आतमध्ये गेलो. तुम्ही बघू शकता आतमध्ये खूपच जास्त गर्दी होती न सजावट केलेली. सजावट अजून होती ती काढलं नव्हती. कनिष्का बोलते का खूप सुंदर होती. सांग बोलतं सांग. मम्मीने सांगितलं. इथे 15-20 मिनिटातच आम्ही तिकडे पोचलो. आणि इथे आम्ही लंगडी खेळत होतो. इथे आम्ही बाहेरच्या लाईनीत पोचलो. ते आम्ही वहीसुद्धा वाचले तिथनं घेऊन. खूप छान हरिपाठ होते. आज मी घरी वाचायला विसरले. इथे खूप छान प्रकारे ज्ञानेश्वरांची मूर्ती केली. लाईक सबस्क्राईब शेअर कमेंटमध्ये